नमस्कार मित्रांनो, व्यवसाय सुरू करण्यासाठी आनंदाची बातमी आणि महत्त्वपूर्ण अपडेट ही प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत आलेली आहे। तुम्हालाही जर तुमचा छोटासा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे पुरेसा भांडवल नसेल, आर्थिक प्रॉब्लेम असेल, तुमच्याकडे स्किल नॉलेज सगळी व्यवसाय करण्यासाठी प्लॅनिंग असेल, परंतु जरी आर्थिक भांडवल नसेल तर तुम्ही कदाचित मागे वसरत असाल, त्यासाठी तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत 10 लाख रुपये तर त्यापेक्षा जास्तीत अधिक 20 लाख रुपयेपर्यंतचं लोन घेऊ शकतात आणि तुमचा व्यवसाय करण्याचं किंवा व्यावसायिक होण्याचं स्वप्न हे पूर्ण करू शकतात। मित्रांनो, प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत पूर्वी 10 लाख रुपयेपर्यंतचं लोन हे इझिली अवेलेबल करून देण्यात येत होतं, परंतु आता प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत प्लस लोन काढण्यात आलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला 20 लाख रुपयेपर्यंतची मदत ही मिळत असते मुद्रा लोन योजनेअंतर्गत। मित्रांनो, त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली, तर कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत असते याची सविस्तर आणि A to Z माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो। देशात सुरू असलेल्या सर्वच सरकारी कर्ज योजनेचे प्रसिद्ध योजना म्हणजे पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना। या योजनेअंतर्गत नागरिकांना खाजगी व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते। याद्वारे व्यक्तीला लाखो रुपयेपर्यंत कर्ज सहज उपलब्ध करून दिले जाते, जेणेकरून तो स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल। यामुळे देशातील नागरिक आत्मनिर्भर होण्यास मदत होत असते। मित्रांनो, आता मुद्रा लोन योजनेअंतर्गत 10 लाख रुपयेपर्यंतचं कर्ज घेण्याची अर्ज प्रक्रिया ही सुरू झाली आहे। देशातील ज्या नागरिकांना मुद्रा योजनेअंतर्गत आर्थिक मदत घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, असे व्यक्ती या योजनेअंतर्गत अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतात। प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेची सुरुवात 18 एप्रिल 2015 मध्ये झाली होती। सरकारद्वारे PM मुद्रा लोन योजनेमध्ये 3 प्रकार कर्ज दिले जाते। यामध्ये शिशु कर्ज, किशोर कर्ज, तरुण कर्जचा समावेश करण्यात आलेला आहे। ज्या व्यक्तीला आपल्या योग्यतेनुसार जो व्यवसाय सुरू करायचा आहे त्यासाठी या योजनेअंतर्गत आर्थिक मदत केली जाते। या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्याचे काही नियम सरकारने घालून दिले आहेत, ज्याची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला सहज उपलब्ध कर्ज होत असतं। या योजनेअंतर्गत कसे कर्ज मिळते याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत। मित्रांनो, पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना देशात सुरू होण्यास 10 वर्ष पूर्ण होणार आहेत। या अंतर्गत काळानुसार बदलही होणार आहेत। नागरिकांना अधिकाधिक कसे जे कर्ज आहे ते सोप्या पद्धतीने किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून हे बदल होत असतील, यामध्ये अनेक नियमही बदलण्यात आले आहेत। तसेच जुन्या नियमांमध्ये संशोधनही करण्यात आलेले आहे। केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे या योजनेअंतर्गत पुरुष आणि महिला अशा दोघांनाही स्वतःचा खाजगी व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते। त्यामुळे देशातील कुठलाही सामान्य व्यक्ती या योजनेअंतर्गत कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकतो। या योजनेअंतर्गत तुम्हाला संबंधित बँकाकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाते आणि या कर्जाच्या पैशातून तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता। मित्रांनो, प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत, ते म्हणजे कोणत्याही प्रकारचे मॉर्गेज तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी करावा लागत नाही। तुमच्या स्वतःचे भांडवल ठेवण्याची गरज नाही। अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा। अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असले पाहिजे। या योजनेचा लाभ सरकारी बँकेतून घेता येईल मित्रांनो, आणि त्याचबरोबर या योजनेअंतर्गत तुम्हाला जामीनदार लागत नाही। मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणाला मिळतो मुद्रा लोन योजनेअंतर्गत, तर देशातील कोणत्याही व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो, ज्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे। प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून 10 लाख रुपयेपर्यंतचं कर्ज हे घेता येतं। प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 3 प्रकारचे कर्ज हे उपलब्ध आहे। शिशु मुद्रा लोनमध्ये तुम्हाला 50,000 रुपयेपर्यंत तुम्ही कर्ज घेऊ शकतात। किशोर मुद्रा लोनमध्ये तुम्हाला 50,000 ते 5 लाख रुपयेपर्यंत कर्ज घेऊ शकतात आणि तरुण मुद्रा लोनमध्ये तुम्हाला जे कर्ज आहे ते 10 लाख रुपयेपेक्षा जास्त मिळू शकतं। आणि केंद्र सरकारने आता तरुण प्लस काढलेलं आहे, ज्याच्यात तुम्हाला 20 लाख रुपयेपर्यंतचं कर्ज हे मिळत असतं। पण तुम्ही जेव्हा शिशु मुद्रा लोन घेणार तेव्हा तुम्ही 50,000 जेव्हा परतफेड कराल, त्यानंतर तुम्हाला 50,000 ते 5 लाख रुपयेपर्यंतचं कर्ज किशोर मुद्रा लोनमध्ये मिळेल। आणि ज्या दिवशी तुम्ही किशोर मुद्रा लोन एक तरुण मुद्रा लोन मिळेल आणि ज्या दिवशी तुम्ही तरुण मुद्रा लोन क्लिअर कराल त्या दिवशी तुम्हाला तरुण प्लस मिळेल, ज्यात तुम्हाला 20 लाख रुपयेपर्यंतचं कर्ज हे इझिली मिळू शकतं। मित्रांनो,
आता या योजनेसाठी तुम्हाला किंवा मुद्रा लोनसाठी अर्ज करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट लागतील, जसे की अर्जदाराचे आधार कार्ड, अर्जदाराचे पॅन कार्ड, कर्जदाराचा पत्ता, व्यवसायाचा पत्ता आणि स्थापनेचा पुरावा, मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट, जातीचे प्रमाणपत्र, शॉप ॲक्ट लायसन, इन्कम टॅक्स रिटर्न आणि सेल्फ टॅक्स रिटर्न, पासपोर्ट साईज फोटो आणि व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्रसामग्री याचे कोटेशन आणि बिल. एकंदरीत धरलं की तुमचा जो प्रोजेक्ट असेल तर तो प्रोजेक्ट अहवाल तुम्हाला लागणार आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही कशामध्ये व्यवसाय करतायत, याच्यासाठी काय काय गोष्टी तुम्हाला लागणार आहे, कशा पद्धतीने याचं पूर्ण सेटअप असेल, याची संपूर्ण जो प्रोजेक्ट अहवाल असेल तो तुम्हाला या डॉक्युमेंट सोबत जोडावा लागेल मित्रांनो. तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करू शकतात, तर अर्ज करण्याची प्रक्रिया ही 2 पद्धतीने. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, तर तुम्हाला ज्या बँकमध्ये प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर त्या बँकच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही जायचे आणि तिथं तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत ऑप्शन दिसेल, तिथे तुम्ही अर्ज करू शकतात. त्यानंतर बँक तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल आणि तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन ब्रांचमध्ये जावं लागेल मित्रांनो. त्यानंतर ऑफलाईन पद्धतीने कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, तर चला तरी मी पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याचं सांगतो. बघा, मी आता ऑफिशियल मुद्रा लोन योजनेच्या वेबसाईटवर आलेलो आहे. या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकतात. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला स्क्रॉल करून खाली जायचं आहे मित्रांनो. आता स्क्रॉल करून खाली आल्यानंतर तुम्हाला इथं जे लोन स्ट्रक्चर आहेत ते दिसतील, ज्यात तुम्हाला शिशु दिसेल, किशोर दिसेल, तरुण दिसेल. त्यानंतर तरुण प्लस जे की केंद्र सरकारने नुकतंच सुरू केलेलं आहे. तर तुम्हाला ज्या लोनसाठी अप्लाय करायचं आहे, ज्या लोन कॅटेगरीसाठी अप्लाय करायचं आहे, त्याच्यावर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. मी इथं शिशुवरती क्लिक करतो मित्रांनो. शिशुवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फॉर शिशु डाउनलोड, बघा ॲप्लिकेशन फॉर्म फॉर शिशु डाउनलोड तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर कॉमन लोन ॲप्लिकेशन फॉर किशोर तरुण, याचं कॉमन लोन ॲप्लिकेशन बी आहे तिघांचं. आणि त्यानंतर तुम्हाला फक्त शिशुसाठी अप्लाय करायचं आहे, तर इथं तुम्हाला शिशुसाठी ॲप्लिकेशन दिसत असेल. तर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या मित्रांनो. डाउनलोड केल्यानंतर हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्रिंट आउट करून घ्यायचं आहे. प्रिंट आउट करून घेतल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन याच्यामध्ये जेवढी डिटेल्स दिसेल तर ती सगळी डिटेल्स तुम्हाला भरायची मित्रांनो. या ॲप्लिकेशनमध्ये जेवढी तुम्हाला डिटेल्स दिसेल तर ती डिटेल्स तुम्हाला इथं भरावी लागेल. यात तुम्हाला नेम ऑफ बँक, म्हणजे कोणत्या बँकमध्ये तुम्हाला अर्ज करायचे, जेवढेही नॅशनलाइज बँक आहेत, सेंट्रल बँक आहेत, त्याच्यामध्येही प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना ही अवेलेबल आहे. सो तुमचं क्रेडिट जरी चांगला असेल तर तुम्हाला इझिली कोणत्याही बँकमधून मुद्रा लोन योजनेअंतर्गत तुम्हाला कर्ज हे मिळून जाईल मित्रांनो. बघा, इथं ॲप्लिकेशन फॉर्म फॉर लोन अंडर द प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना लोन अप टू 50,000 रुपयेपर्यंत लोन हे तुम्ही शिशु कॅटेगरीमधून घेऊ शकतात. हा ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला बँकमध्ये जायचं आहे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन, आणि हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला बँकमध्ये जमा करायचा आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत अर्ज करून 50,000 ते 10 लाख रुपयेपर्यंतचं कर्ज तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळू शकतात, अतिशय कमी टक्के व्याजदरावर मित्रांनो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना हेल्प होईल. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डाऊट्स आला असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला उत्तर देण्याचा रिप्लाय करेल. व्हिडिओ आवडला, भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओवर. तोवर चॅनल देखील सबस्क्राईब करून